अरे रील गेली का काय की? अगर आप भी बिना पैसे कहीं घूमना चाहते हे हैं चुकलंय थांब जरा. चालू केलोय. अगर आप भी बिना पैसे कहीं घूमना चाहते हैं तो बिल्कुल आसान तरीका बताता हूँ। आणि एकदा कर. केलंय की. अगर आप भी बिना पैसे कहीं घूमना चाहते हैं तो बिल्कुल आसान तरीका बताता हूँ। अरे याच्यातली रील गेली. अगर आप भी बिना पैसे कहीं घूमना चाहते हैं तो बिल्कुल आसान तरीका बताता हूँ। नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 हे चुकलंय का? चालू करा की. केलंयस का चालू? केले मी. सांग की. चालू के थांब हे. व्हिडिओ तर चालू करू नको. सांग की चालू केलंय म्हणून. व्हिडिओ चालूच आहे का? ते तिकडनं चालू करा पाहिजे. बरं. वहिनी आलं की वहिनी. नाही नाही मावशीकडनं गॅप गॅप बरोबर काय? पहिले घासायला जाऊन असं असं राहिलं. हा जाऊ दे मम्मी जा. मम्मी काय हा खेळ जा. हे थांबा आणि जवळ उभं राहा. अमृता बोटात घे किती. तुझा घेऊया. पाय दिसून दे की आंबरे ते कशाला हलव आलं. काही वारात नुसतं आठवण. काय आता ह्याच्यानंतर हे थांबा. अहो माझ्या हातात मी नाही. तुझा घेऊया. पाय दिसून दे की आंबरे ते कशाला हलव आलं. सकाळची डब्याची गडबड ही अशी चालू असते. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी आता आंघोळ वगैरे झालेले आहे. सगळं घर स्वच्छ लोटून वगैरे काढलं, फरशी पुसली आणि श्रीचा डबा बनवत आहे. वाजलेले आहेत 8:45. कांदा वगैरे घातला. आता गवारीची भाजी आम्ही कशी करतो तर गवारी आधी तव्यात चांगली भाजून घेतो डाग उठूसपर्यंत. त्यानंतर 1-2 पळी तेल घातलेलं आहे. जिरं मोहरी घातली तेल काढल्यानंतर आणि त्यात कांदा घातला. कांदा चांगला लालसर भाजायचा आणि त्यानंतर हिंग, हळद आणि आपलं जे लाल तिखट आहे ते घालायचं. ते व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग टोमॅटो घालायचा. कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आलं लसणाची पेस्टसुद्धा इथं तुम्ही ॲड करू शकता. आता माझ्याकडे काय आलं लसणाची पेस्ट नाही आणि मी शक्यतो गवारला आलं लसणाची पेस्ट वापरत नाही, पण स्वाद छान येतो आलं लसणाच्या पेस्टमुळे. आणि एक मोठा असा टोमॅटो होता बघा, तो घातला. टोमॅटो मात्र तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचा. तेलात चांगला शिजला पाहिजे. एकदम मंद गॅस केला मी आणि टोमॅटो भाजण्यासाठी ठेवत आहे. आता टोमॅटो भाजल्यानंतर मग त्यात गवारी घालायची, आपण जी तव्यात भाजून घेतलेली. गवारी मात्र अशी तव्यातच डाग उठूसपर्यंत भाजून घ्यायची. एक जण काय करतात तेलातच परततात, पण ती चव वेगळी लागते. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही असं तव्यात भाजून घेता गवारी, त्या गवारीची टेस्ट ही खूप वेगळी येते आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते. आणि सगळं ते परत मी गवारी तेलात भाजून घेतली ती सगळी, म्हणजे मसाला वगैरे त्याला लागला
पाहिजे. इथं गरम मसाला वगैरे मी असलं काहीही आमच्यात खडे मसाले वापरत नाही बघा. साधं सिंपल जेवण असतं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि एक थोडा वेळ आणखीन परतलं. मला गडबडीत गवारी करायची होती. आता इथे तुम्ही झाकून ठेवला तरीसुद्धा चालतं एक थोडा वेळ आणि त्यानंतर पाणी घालायचं. पण मला वेळच नव्हता त्यामुळे मी लगेच पाणी ॲड केलं आणि आता गॅस मोठा करायचा आपल्याला. गॅस मोठा करून शेंगदाण्याचा कूट यामध्ये ॲड करायचा. इथं मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तुम्ही इथं मसूर डाळ किंवा तुरीची डाळ, मुगाची डाळ, कोणतीही डाळ तुम्ही इथं वापरू शकता. पण मला शेंगदाण्याचा कूट आवडतो त्यामुळे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. किंवा सुकं खोबरं जे असतं बघा, ते सुकं खोबरंसुद्धा किसून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. चला, अशा पद्धतीने आपली गवारी फोडणी मारून झालेली आहे. आता चपातीचं पीठ मळून घेते. त्याच्यापुरत्या एक 4 चपात्या करते आधी, कारण खातो पण तो. थोडीशी चपाती खाऊन मग नंतर डबा घेऊन जाईल. डबा नंतर द्यायला का नाही, पण त्या डब्यासाठी आणि परत त्यांना फेरी मारावे लागणार आणि काल ते डबल करून आलेले आहेत त्यामुळं आज लवकर येऊन झोपणार आहेत. ते म्हणलीत की मी परत काय आता डबा द्यायला जाणार नाही, त्यामुळे तू डबा आधी कर आणि मग तुझं काय बाकीची कामं असतील ती नंतर कर. त्यामुळे मी आधी डबाच बनवून घेणार आहे. सकाळी डबा असलेला बरा असतो, पण खूप गडबड होते. तरी आता हे 9:30पर्यंत डबा आहे. आता पुढच्या आठवड्यात मला बरोबर 7 वाजेपर्यंत त्याचा डबा तयार करावा लागतो, कारण की हे सकाळी 6:30ला जातात. मग परत डबा देण्यासाठी कोण नसतं, त्यामुळे सकाळी त्याला 7ला म्हणजे डबा मला तयार लागतो. पण ते पण बरं वाटतं मला, कारण की पटापट सगळी कामे होऊन जातात. डबा वेळाने आहे म्हणून आपण हळूहळू सगळं करतो आणि डबा जर लवकर असला तर आपण कसं फास्ट आवरतो बघा, की डबा द्यायचा आहे डबा द्यायचा आहे. आता 7 ते 8 चपात्या मी चपातीचं पीठ मळणार आहे, कारण की शेळ्या वगैरे काही नाही आहेत रात्रीच्या चपात्या, त्यामुळं सगळ्यात चपात्या संपलेल्या आहेत. त्यामुळे 7 ते 8 चपात्या बनवायच्या आहेत. पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि थोडा वेळ भिजून दिलं आणि आता डबा दिलेला आहे मी. आणि त्या ज्या ओळखीच्या ताई असतात बघा, कायम उद्या पंचमी मी ज्यांना सांगते, तर त्या ताईंनी परवा स्त्रीला डबा दिलेला. तर डबा किती छान आहे बघू शकता. यामधनं अजिबात जेवण बाहेर येणार नाही बघा, कारण ही आता नवीन सिस्टीम आलेली आहे बघा. अशी वर प्लेट असते डब्याला. खरं ते बरं पडतं बघा. आता मी पण त्यांना विचारणार कुठून आणला, आणि यातलाच थोडासा मोठा डबा स्त्रीसाठी आणणार आहे, कारण त्यालासुद्धा डबं नाही आहेत. आणि प्लॅस्टिकच्या डब्यातून मी कधीच जेवण देत नाही, स्टीलच्या डब्यातून देते. भले ते बारके बारके 2 डबे द्यावे लागणार स्टीलचे, मग स्टीलच्या डब्यातून जेवण देते. कधीच मी असं प्लास्टिकच्या डब्यातनं जेवण देत नाही. आणि चपातीचं पीठ कधीही चांगलं भिजलं तरच आपल्या चपात्यासुद्धा चांगल्या होतात, म्हणजे अशा टम्म फुगतात. आणि चपाती लाटण्याची सुद्धा ट्रिक असते, ती व्यवस्थित आपण तेल वगैरे लावून चपाती लाटली की खूप छान चपाती होते. तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ भरभरला की चपाती चांगली फुगते सुद्धा, आणि त्याला पदरसुद्धा खूप चांगले सुटतात. वेगवेगळ्या पद्धतीने चपाती करता येते. 2 घडीची येते, 4 घडीची येते, 1 घडीची सुद्धा चपाती येते. रिकामी करायचे, कारण सांडगं बिडगं भरून ठेवलं तसं ठेवलं तुम्ही सगळं मऊ होतात. त्यानं रिकामी करणार आहे. भांडी घासायला पाणी वापरते, जेवढं संपते तेवढं. बाकीचं बाथरूममध्ये टपं बिपं भरून ठेवायची, कारण सांडगं मी तिथं भरून ठेवलेले ते पोत्यात नाही. तर वातावरण एकदम असं गार झालेलं आहे, पाऊस पडत आहे. सांडगं सगळं मऊ झालं मग केलेली मेहनत सगळी वाया. त्यामुळं त्यानं रिकामी करते आधी. दुपारनंतर दुकानात जायला लागणार आहे मला, कारण खूप दिवस झाले गेलेले नाही. काम एवढं पडले दुकानात काय विचारायला नको. स्वयंपाक झाला, असली गेलेला शाळेला, डबा दिला त्याला, फक्त भात करायचा आहे. कुकर घेते, पहिला भात लावते आणि मग इकडं भांडी घासून घेते. किचन ओटा पुसला झालं. आणि ही झटपट मेहंदी बरी वाटते काढायला, पण जाताना खूप घाण दिसते. कसं तर हात ते दिसतं असं मांजर बकलेवानी. एवढं धुणं भांडी करून करून लगेच जाते आणि जाताना चांगलं वाटत नाही. आपली ती मेहंदी कशी असते तशी दिसत नाही, वेगळीच दिसते. बेसन लाडू केलेले संपले आमचे, थोडेसे जायला 1-4-5 असतील, म्हणजे एवढे प्रचंड चांगले झाले बघा. आपण तुपात भाजल्यानंतर पाणी मारल्यावरती एकदम फसफसला आणि एकदम दाणेदार लाडू असे झाले. ते विकतचे कसे असतात तसे. श्रीपण आणि हे पण म्हणजे मला लाडू मस्तच झालं. किती राहिलं सांग दाखवते.
संपले. 4 5 6 7 8 9 लाडू राहिले. 25 लाडूतले 8 9च राहिले. कारण चवीला एकच नंबर लाडू झाले. आता तूप साठले की आणि करायचे. आता रव्याचे थोडे बनवणार मी लाडू, कारण मला तो रवा संपवायचा आहे लाडू बनवून. कारण आम्ही 2 किलो आणला लाडूसाठीच. तर बेसनचे झाले पण रव्याचे तसेच राहिले. आणि रव्याचं कसं होतं, जास्त दिवस जर तुम्ही ठेवला तर त्यात आळी होती. आणि हे वातावरण तर एकदम असं दमट आहे, त्यामुळं त्यात आळी पटणं होतेच. त्यामुळे रवा हे संपवायलाच पाहिजे, ते ठेवून उपयोग नाही. चला, किचन ओटा सगळा क्लीन केला. भांडी वगैरे झालीत सगळी. 2 जाळ्या भांडी होते. 1 जाळ्या मांडली, 1 जाळी मग घासली. कॅन वगैरे स्वच्छ सगळं धुवून ठेवलं. वाळल्यानंतर सांडगं पापड भरायचं. चला, रव्याच्या लाडवाची तयारी करून घेणार आहे मी जरा. तर हे येतील आता. काल डबल केलेली होती त्यांनी, त्यामुळे ते येऊन जरा झोपणार आहे. येतील, त्यांना जेवायला वाढायला पाहिजे. रव्याच्या लाडवाची थोडी बेसिक तयारी करून ठेवणार आणि संध्याकाळला मग बांधलं तर चालते. कारण रव्याच्या लाडवाचा पाक करून ती लाडू बांधायला वेळ लागतो. त्यामुळे संध्याकाळ आलेल्या पाकात घालायला पाहिजे. त्यामुळे चांगला अनेकदा रवा भाजून घेते. एवढा रवा आहे ताईनं. हे बघा, जो 2 किलो रवा आपण आणलेला निवडून बघितले मी, काय नाही, एकाद दुसरी उशी झालेली ते काढले मी, स्वच्छ निवडलं आधी. त्यानंतर म्हटलं भाजून घेऊया. जाड बुडाची कढई घ्यायची रवा भाजायला कधी पण. दिसतंय का? लावावे लागणार, अंधारच पडतो आमच्या. लावून येते ना. ढगाळ वातावरण आहे आमच्या इकडे, त्यामुळं अजिबात उजेडच नाही आहे. थोडासा गॅस मोठा करते मी. कढई ही खूप जाड आहे. यात तेल वगैरे काही घालत नाही, असाच रवा भाजायचा. कारण कसं होतं, तेल वगैरे घातलं की वास मारतो मग त्याचा. आणि असा कोरडाच रवा भाजायचा. जास्त दिवस जर तुम्ही ठेवला तर त्या रव्याचा वास मारतो मग तेल घातले की. त्यामुळे असा कोरडाच भाजायचा. किचन ओटा ते क्लीन असला खूप छान वाटते. असा रवा वगैरे तुम्ही जर भाजून ठेवला तर तुम्हाला उपीट करायला किंवा रव्याचे कोणते पण पदार्थ करायला बरं पडतं. त्यामुळे भाजून ठेवायचा. आणि मेन म्हणजे रवा खराब होत नाही, आळी वगैरे लागत नाही. खरंच चांगला भाजायचा, नुसताच गरम करून नाही ठेवायचा. व्यवस्थित एक त्याला 15-20 मिनटं छान हलवून भाजायचा खालवर करून, म्हणजे मग तो खराब होत नाही. नाहीतर आपण टाकलं, थोडंसं हलवलं, वास यायला पाहिजे रवा भाजताना. वास आला की समजायचं रवा आपला चांगला भाजलेला आहे. खमंग असा रव्याचा वास यायला पाहिजे आणि करपून द्यायचा नाही, नाहीतर रव्याची मग टेस्ट बदलते. हलवायचं सारखं. हा तर रवा 0 नंबर आहे बघा, म्हणजे एकदम बारीक रवा आहे. त्यामुळं लगेच करपतो हा तर रवा, चिटकून बसतो लगेच. त्यामुळे सारखं हलवावं लागतं. तर हाच रवा चांगला असतो, ते मोठा रवा काय चांगला वाटत नाही. कुठली पण असतो तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर ती भाजून ठेवायची. डाळीसुद्धा भाजून ठेवायच्या, शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवायची, कडवट होत नाहीत. परत जेवढा लागेल तेवढा कूट करून ठेवायचा. तर मी 2-2.5 किलो शेंगदाणे आणलेले, त्यातले मला वाटते 1/2 किलो शेंगदाणे राहिले असतील.
कारण कूट करून ठेवलेला भडंग केला मी 1 किलो ह्याचा चिरमुऱ्याचा. तेव्हा भडंगला पण शेंगदाणे जास्त लागतात. शेंगदाणे असले तरच भडंग खातात. आणि मी यांना सांगितलं थोडीशी फुटाण्याची डाळ आणा, म्हणजे मग शेंगदाणे कमी घातलं तर चालते. शेंगदाणे जर कमी घालायला पाहिजे असतील आपल्याला तर फरसाणा पापडी असं काहीतरी घालायचं मग भडंगमध्ये, म्हणजे खातात. नाहीतर नुसताच भडंग केला त्यात शेंगदाणे नसले किंवा पापडी नसली किंवा फरसाण नसला तर खात नाहीत मग, आणि तो चांगला पण लागत नाही. त्याच्यात थोडंसं शेंगदाणे म्हणा, फुटाण डाळ म्हणा किंवा फरसाणा पापडी असं काहीतरी शेव वगैरे घातला तर मग ते चवीला लागतो. श्री तर आमचा जरासा तिखट झाला आहे तर तो भडंग खाईना झाला. यांना मी म्हटलं चिंच जरा आणा, चिंचेचा कोळ करूया आणि भेल करून द्यायला येते मग घरातल्या घरात. चिंचेचं पाणी ते घालून कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घालून भेल करायला येते. 1 किलोचा भडंग केला आहे. खातोय पण असं मनपूर्वक नाही खात, जरा तिखट झाला आहे. बुक्का आणायला पाहिजे होता त्याला, मी घरची चटणी वापरली. आता रवा दाखवते मी तुम्हाला कसा पूर्ण सुट्टा झाला आहे बघा तो, आणि वास खूप छान येत आहे रव्याचा. कलर बघा रव्याला किती छान आलेला आहे बघा. आणि असं चोळून बघायचं हातावर, चिटकत नाही बघा हाताला रवा अजिबात. हे बघा रवा भाजलेला ओळखतो लगेच. ह्या रव्यात आणि ह्या रव्यात किती फरक आहे. शिवरवा आणि हिवरवा, भाजले रवा आणि बिनभाजले रवा वेगळा दिसतो. तरी पण अनेक 5 मिनटं मी याला चांगलं भाजून घेणार आहे. जवळजवळ 3 बॅच करावे लागतील आपल्याला सगळा रवा भाजायला. हे पहा भाजलेला रवा एकदम पांढरा शुभ्र दिसतो, आणि हा रवा कसा दिसतो, हा पिवळा दिसतो आणि हा पांढरा दिसतो. फरक असतो दोन्ही रव्यामध्ये. हे बघा कलर बदलतो आणि वास पण रव्याचा खूप छान येतो भाजल्यानंतर.